चंद्रपुर जिला सामान्य रुग्णालय से एक अनोखा मामला प्रकाश में आया है, जहां रुग्णों की सेवा के लिए नए एम्बुलेंस लाए गए हैं, मगर इसमें से अनेक एम्बुलेंस चालकों की कमी के चलते खड़ी है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में जिला शल्य चिकित्सक ने क्या कहा। साथ ही इस मौके पर सामाजिक कार्यकर्ता पप्पू देशमुख ने क्या प्रतिक्रिया दी। चंद्रपुर जिला सामान्य रुग्णालय में एम्बुलेंस सेवा के माध्यम से मरीजों को राहत पहुंचाने का काम चल रहा है। वहीं वर्तमान में 2 तरह की एम्बुलेंस सेवाएं शुरू है तथा विधायक निधि और सांसद निधि तथा खनिज विकास निधि से और एम्बुलेंस उपलब्ध कराई गई है। हालांकि इन नई एम्बुलेंसों को सड़क पर आने से पहले ही समस्याओं का सामना करना पड़ रहा है। जिला सामान्य अस्पताल को मिली नई एम्बुलेंस हाल में ड्राइवर का इंतजार कर रही है। बड़े पैमाने पर सेवाएं देने वाली एम्बुलेंसों को भी इस समस्या का सामना करना पड़ रहा है। प्रशिक्षित ड्राइवरों की कमी के कारण कई एम्बुलेंसों को रखरखाव के अभाव में रोकना पड़ रहा है और इसी पार्श्वभूमि पर ऐसे हालात बने हुए हैं कि एम्बुलेंस नहीं, पहले ड्राइवरों की जरूरत है। आपातकालीन एम्बुलेंस सेवाओं के लिए यह एक बड़ी समस्या बन रही है। प्रशासन ने जल्द से जल्द ड्राइवरों की भर्ती करे, ऐसी अपेक्षा व्यक्त की जा रही है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में जिला शल्य चिकित्सक महादेव चिंचोलकर ने क्या जानकारी दी। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकंदरीत 2 प्रकारच्या ॲम्ब्युलन्स आहेत। एक तर 108 चे ॲम्ब्युलन्स आपल्याकडे 23 आहेत, ज्या की जनरल पब्लिकसाठी असं ॲक्सिडेंट असतील, पॉयझनिंग असेल किंवा कुठल्याही पद्धतीची रेफरल सर्व्हिसेस असतील त्यासाठी ते काम करते। त्या गाड्या ह्या शासनाच्या असल्या तरी ते BJV मार्फत कार्यान्वित आहेत। त्याच्यावर नियंत्रण पण त्यांचंच आहे। आणि दुसऱ्या प्रकार JSSK मध्ये जे गाड्या आहेत 102 च्या गाड्या आहेत, त्या गाड्या आपल्याकडे सिव्हिल साईडला जवळपास 44 गाड्या सध्या आहेत आणि या गाड्या माता आणि बालके यांच्या सेवामध्ये दिलेल्या आहेत। या सर्व पेरिफेरी ग्रासरूट मधून जे काही बालक आजारी असतात किंवा महिला गरोदर माता आहेत त्यांच्या सर्व्हिसेससाठी शासनाकडून ते दिलेले आहेत। जिल्हा परिषदेकडे पण गाड्या आहेत, त्याच्यामध्ये जवळपास 119 गाड्या काहीतरी जिल्हा परिषदकडे आहेत। ते प्राथमिक आरोग्य केंद्राकडे दिलेले आहेत, त्या वर्ग झालेले आहेत। त्यामुळे त्यांच्या सर्व्हिसेससाठी ग्रासरूट वरून मातांना आणि बालकांना दिल्या जातात। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ठीक आहे, सध्या गाड्यापेक्षा आम्हाला ड्रायव्हर आणि मेंटेनन्स या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की त्या गाड्या चांगल्या पद्धतीने वापरून जनतेला जास्तीत जास्त सेवा कशा दिल्या जातील, कुठे अडचण जाणार नाही, हे आवश्यक आहे। वहीं सामाजिक कार्यकर्ता पप्पू देशमुख ने भी इस संदर्भ में अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए क्या कहा, आप स्वयं सुनिए। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट। हा जिल्हा आर्थिक दृष्ट्या आणि मानव संसाधन विकासाच्या बाबतीतही हा जिल्हा मागासलेला असल्यामुळे, हा जिल्हा आदिवासी बहुल असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे प्रदूषण आहे, अशा अनेक समस्या आहे आणि त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा सुदृढ आणि सक्षम असणं गरजेचं आहे। पण या जिल्ह्यातली आरोग्य सेवाच आजारी असल्याचं वारंवार सिद्ध झालं। आता एक नवीन प्रकरण, एक नवीन माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे की या जिल्ह्यासाठी दिलेल्या अनेक ॲम्ब्युलन्स या धुडखात पडलेल्या आहे। काही ॲम्ब्युलन्स तर घेऊनही शोरूमच्या बाहेर निघालेल्या नाही। अशा पद्धतीनं ॲम्ब्युलन्स धुडखात पडणे, रुग्णांना ॲम्ब्युलन्सची गरज आहे। योग्य वेळी जर ॲम्ब्युलन्स पोहोचली तर अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात, त्यांना योग्य उपचार मिळू शकतात। आणि असं एक साधन जर धुडखात पडलं असेल तर इथले शासन प्रशासनाने याच्याकडे लक्ष देणं गांभीर्यानं गरजेचं आहे। आमच्या नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी सुद्धा या बाबतीत संवेदनशीलता दाखवली पाहिजे। काही ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर अभावी उभे आहेत, काही ॲम्ब्युलन्स मेंटेनन्स अभावी उभे आहेत। इतकं दिरंगाईपणा, इतकं दुर्लक्ष जर आरोग्य सेवेकडे होत असेल तर जनतेनं दाद कोणाकडे मागायची, हा आमचा प्रश्न आहे। जनविकास सेनेतर्फे आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत की शासनानं लवकरात लवकर याची दखल घ्यावी, अन्यथा जनतेचा आवाज आम्ही बुलंद करू आणि या ॲम्ब्युलन्स शासनाने योग्य पद्धतीने चालवण्यासाठी मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभारू।